नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी मराठी बोर्ड परीक्षा 2026 च्या अनुषंगाने चर्चा करतोय. लेखन विभाग जो आहे त्यातला कथालेखन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कथा कशी लिहायची, कशी फुलवायची आणि कसे कथेमध्ये 5 पैकी 5 मार्क मिळवायचे यावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर आजची चर्चा खूप महत्त्वाची आहे. जाऊयात पटकन पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. मित्रांनो, मराठीमध्ये कथा लेखन बघा, कथा लिहिताना आपण नेमकी कुठली काळजी घेतली पाहिजे ते आपण बघूयात काही मुद्दे. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात ते पहिलं बघा, की पुढीलपैकी कोणत्याही एका प्रकारे कथा लेखन सांगितलं जाईल. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, कथा बीजावरून तुम्हाला कथा लिहायला सांगितली जाईल. आपण सगळे मुद्दे डिटेल्समध्ये बघूयात. काही मुद्दे दिले जातील, असे 4-5 मुद्दे दिले जातील, त्यावरून कथा लिहायला सांगितली जाईल किंवा काही शब्द दिले जातील त्यावरून कथा लिहायला जाईल. उदाहरणार्थ उंदीर, वाघ, जाळे अशा प्रकारे 3 शब्द दिले, चला त्यापासून तुम्ही एखादी कथा तयार करा. बघा, कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहा किंवा उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहा. म्हणजे कथेची सुरुवात दिली असेल आणि शेवट लिहायला सांगितलं जाऊ शकतो किंवा कथेचा शेवट दिला असेल आणि सुरुवात लिहायला सांगितली जाऊ शकते. आणि वरीलपेक्षा वेगळ्या सर्जनशील पद्धतीनेही कथा लेखनाची कृती दिली जाईल. आता ही कथा जी आहे ना, ती 80 ते 100 शब्दामध्ये आपल्याला लिहायची आणि कथा लिहित असताना आपल्याला शीर्षक देणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, कथेचा विषय काही असू द्या. आता कुठलीही कथा म्हटलं तर तुम्ही कसा विचार करायचा कथा लिहिताना बघा. जसं एखादं छोटंसं बीज आपण लावतो. बीज म्हणजे कुठलं एखादं बी लावतो आणि त्या बीजापासून एक छोटं पहिलं रोपटं तयार होतं आणि रोपट्याचा एक महाकाय वृक्ष तयार होतो. तसंच एखादं कथा बीज असेल, एखादी कथा असेल, ती कथा तुमच्या मनामध्ये असते. त्या कथेला तुम्ही मोठं स्वरूप देऊन ती कथा एक मोठी करता. म्हणजे छोटे काही मुद्दे दिले असेल त्याच्यावरून तुम्हाला कथा मोठी करता आली पाहिजे. मग त्याच्यासाठी कथा म्हटल्यावरती त्या कथेमध्ये पात्र असतात. त्या कथेमध्ये काही व्यक्ती असतात. तर त्या कथेमध्ये कुठल्या व्यक्ती असू शकतात, कुठली पात्र असू शकतात. तर ती थोडीशी समजून घ्यायची. बाबा, मला या माझ्या कथेमध्ये कुठली पात्र पाहिजेत, की बाबा एक मुलगा आहे, त्याची आजी आहे, त्याचबरोबर त्याचा काही मित्र आहे का, त्याचे शिक्षक आहेत का, त्याचबरोबर म्हणजे या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असते, की त्याच्यासोबत काय घडतंय ते आहे आणि त्याच्यानंतर तो राहतो कुठे, ठिकाण, या सगळ्या गोष्टी आणि वेळ, त्या कथेचा काळ नेमका कुठला आहे. तर त्या सगळ्या गोष्टीला अनुसरून आपल्याला कथा लिहायची असते. तर आता पहिल्यांदा आपण बघूयात एक प्रश्न. बघा, आता इथं दिलेल्या कथा बीजाच्या आधारे कथा लिहा. बघा, एक गाव, पावसाळ्याचे दिवस, गावाजवळची नदी दुथडी भरून वाहणे, शाळेतून परतणारी 2 लहान मुले, लाकडी पूल ओलांडताना एका मुलाचा पाय घसरणे, मुलगा नदीत पडणे, दुसरा मुलगा घाबरून न जाता आरडाओरडा करणे, जवळच काम करणाऱ्या शेतकऱ्याचे लक्ष जाणे, जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारणे, मुलाचे प्राण वाचणे, प्रसंगावधान राखल्याबद्दल मुलाचे व धाडसाबद्दल शेतकऱ्याचे कौतुक. आता या ठिकाणी धाडस, आता याचं पहिलं टायटल तुम्ही काय लिहाल, की इथं काय केलेलं आहे, धाडस. एका शब्दात तुम्ही टायटल लिहाल, बाबा शीर्षक धाडस, संपला विषय. आता याच्यामध्ये बघा एक गाव. आता एक गाव जे आहे, आता ते गाव म्हटल्यावरती गावाचं नाव असणार आणि ह्या कथेचा काही काळ असणार आहे. खूप वर्षापूर्वी, काही वर्षापूर्वी एका गावामध्ये, आता एका गावामध्ये म्हणण्यापेक्षा काय कुठलं तरी ते गाव लिहा, त्या गावाचं नाव लिहा, की बाबा रामपूर या गावामध्ये खूप खूप वर्षापूर्वी रामपूर या गावातली ही गोष्ट आहे, बरोबर ना. ही गोष्ट आहे रामपूर या गावातील. ओके, काही वर्ष म्हणजे रामपूर या गावातील एवढं लिहिलं तरी चालेल. पावसाळ्याचे दिवस, गावाजवळील नदी दुथडी भरून वाहणे, शाळेतून परतणारी 2 लहान मुले, बरोबर. मग 2 लहान मुले, मग पहिली सुरुवात करा. त्या गावामधून, म्हणजे आता त्या गाव आहे आणि गावामध्ये नदी आहे, दुथडी भरून वाहणारी नदी. ओके, तर एक गाव होतं, बरोबर. एक गाव होतं, रामपूर नावाचं एक गाव होतं आणि त्या गावाच्या जवळून एक नदी जात होती, गावाच्या जवळून जाणारी नदी होती आणि त्या नदीला एक छोटासा लाकडी पूल होता. गावामधून आता 2 मुलं शाळेत गेलेत, म्हणजे शाळेत जाणार आहेत मुलं, याचा अर्थ ती त्या पुलावरून जाणार. मग तुम्ही ती गावातली एक समस्या आहे, मग ती समस्या तुम्ही तिथं सांगू शकता, की गावातल्या नदीवरती तो छोटाच पूल होता आणि त्या छोट्याशा पुलावरून गावातली छोटी छोटी मुलं गावाच्या पलीकडं, म्हणजे नदीच्या पलीकडे असणाऱ्या शाळेमध्ये दररोज जात असत आणि जाणं येणं त्या छोट्या पुलावरून व्हायचं. थोडंसं संकटाचं काम होतं, साहसाचं काम होतं त्या पुलावरून जाणं, परंतु मुलं त्या पुलावरूनच जायची आणि यायची आणि ते एक मात्र साधन होतं, गाव आणि शाळा यांना जोडणारं किंवा गावाचा इतर जगाशी संपर्क साधण्याचं ते छोटंसं पूल एक साधन होतं, बरोबर.
याच गावामध्ये आता हे दोन लहान मुले आहेत. आता हे दोन लहान मुले म्हणजे कदाचित हे दोन मित्र मित्र असू शकतात. ओके. याच गावामध्ये राम आणि श्याम नावाची दोन मित्र होते. दोघेही 4थीच्या इयत्तेमध्ये शिकवत होते किंवा 5वीच्या इयत्तेत शिकवत होते. दोघे 4थी किंवा मग ती इयत्ता तुम्ही सांगू शकता. दोन लहान मित्र होते आणि ते सोबत यायचे, सोबत जायचे. एक दिवस ते दोन्ही दोन्ही मुलं जी आहेत म्हणजे दोन्ही मित्र शाळेमध्ये जातात आणि शाळेत गेल्यानंतर खूप जोराचा पाऊस सुरू होतो आणि दिवसभरामध्ये नदीच्या पाण्याचं पात्र खूप वाढतं आणि नदी दुथडी भरून व्हायला लागते आणि गावामध्ये सुद्धा पुरासारखी परिस्थिती निर्माण होते. संध्याकाळची वेळ असते. राम आणि श्याम घाबरत घाबरत एकमेकांच्या हाताला धरून नदीच्या जवळ आले आणि दोघे जण एकमेकांना हाताने धरून तो पूल जो आहे तो पार करत होते. त्या पुलावरून चालायला दोघांनी सुरुवात केली आणि अचानकपणे बघा एका मुलाचा पाय घसरला. अचानकपणे रामचा पाय घसरला. रामचा पाय घसरला आणि राम नदीमध्ये पडला. राम नदीमध्ये पडल्यानंतर राम स्वतःला वाचवण्यासाठी आक्रोश करू लागला आणि श्याम सुद्धा खूप घाबरला. काय करू? कारण श्यामला सुद्धा पोहता येत नव्हतं. काय करू काही कळेना. आजूबाजूला आरडाओरड केली. माझ्या मित्राला वाचवा, माझ्या मित्राला वाचवा अशा प्रकारच्या आरोळ्या श्याम ठोकू लागला. असं तुम्ही सांगू शकताय. आणि आणि मग दुसरा मुलगा घाबरून थोडासा घाबरला. बरोबर म्हणजे सुरुवातीला थोडासा घाबरला, परंतु त्याने थोडासा स्वतःला सावरलं आणि आपल्या मित्राला वाचवण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे असा विचार श्यामच्या मनामध्ये आला आणि त्याने थोडासा आरडाओरडा केला माझ्या मित्राला वाचवा म्हणून आणि जवळच काम करणाऱ्या शेतकऱ्याचं लक्ष त्या मुलाकडे गेलं आणि ओरडणाऱ्या मुलाकडे गेलं, श्यामकडे गेलं. तो शेतकरी आला, काय झालं? आणि मग श्याम म्हटला, माझा मित्र जो आहे तो नदीत पडलेला आहे राम. त्याला कृपया करून तुम्ही वाचवा. आणि मग जीवाची पर्वा न करता तो शेतकरी, तरुण शेतकरी होता आणि तो शेतकरी त्या शेतकऱ्याने नदीमध्ये झेप घेतली आणि त्या लहान मुलाला वाचवलं. आणि मग तुम्ही अशा प्रकारे मुलाचे प्राण वाचवले. ओके. तर मुलाचे प्राण वाचवले आणि ही घटना हळू-हळू ही घटना संध्याकाळपर्यंत गावामध्ये पोहोचली, की या रामचं रामला या शेतकऱ्याने वाचवलेलं आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्याचं सुद्धा गावामध्ये कौतुक करण्यात आलं. ग्रामसभेमध्ये दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याचं आणि त्या मुलाचं दोघांचं सुद्धा कौतुक करण्यात आलं. तर अशा प्रकारे ही स्टोरी, ती कथा जी आहे तिला तुम्ही फुलवू शकता तुमच्या पद्धतीनं. कथेमध्ये काही पात्र आहेत, त्या पात्रांना नावं देणं गरजेचं आहे. गाव असेल, गावाला नाव देणं गरजेचं आहे. आता नदी आहे, त्या नदीला सुद्धा तुम्ही नाव दिलं असतं तरी उत्तम झालं असतं. ओके. तर अशा प्रकारे ही कथा आपल्याला फुलवत नेली पाहिजे. आता ही एक कथा बघा इथे लिहिली गेलेली आहे. या कथाबीजाच्या आधारे आता एक कथा आहे. एका निसर्गरम्य गावामध्ये पावसाळ्याचे दिवस सुरू होते. गेले 2-3 दिवस मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे गावाजवळून वाहणारी नदी दुथडी भरून वाहत होती. पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान होता आणि नदीला जणू पूरच आला होता. अशाच एका दिवशी शाळेला सुट्टी झाल्यावर आर्यन आणि सुमित हे दोन लहान मित्र गप्पा मारत घरी परतत होते. गावाला जोडणारा एक जुना लाकडी पूल ओलांडून त्यांना पलीकडे जायचे होते. नदीच्या पाण्याची पातळी पुलाच्या अगदी जवळ पोहोचली होती. दोघेही मित्र जपून पावले टाकत पूल ओलांडत होते. पण अचानक सुमितचा पाय घसरला आणि तो तोल जाऊन थेट वेगाने वाहणाऱ्या नदीच्या पात्रात पडला. ही कथा पण बघा जरा थोडीशी. त्यानंतर सुमित पाण्यात पडताच प्रवाह बरोबर वाहू लागला. हे पाहून आर्यन सुरुवातीला खूप घाबरला, पण त्याने हार मानली नाही. त्याने आरडाओरडा करायला सुरुवात केली. वाचवा, वाचवा, सुमित नदीत पडला आहे. कोणीतरी मदत करा. त्याचा आवाज ऐकून जवळच आपल्या शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्याचे लक्ष तिथे गेले. त्या शेतकऱ्याने पाहिले की एक लहान मुलगा पाण्यात बुडत असून प्रवाहाच्या दिशेने वाहून जात आहे. क्षणाचाही विलंब न लावता आणि आपल्या जीवाची पर्वा न करता त्या धाडसी शेतकऱ्याने धो-धो वाहणाऱ्या नदीत उडी घेतली. त्याने वेगाने पोहोच जाऊन सुमितला पकडले आणि मोठ्या कष्टाने त्याला सुरक्षितपणे काठावर ओढून आणले. सुमितचे प्राण वाचले. थोड्याच वेळात तेथे गावकरी जमा झाले. संकटाच्या वेळी न घाबरता आरडाओरडा करून मदत मागणाऱ्या आर्यनच्या प्रसंगावधानाचे सर्वांनी कौतुक केले. तसेच स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलाचे प्राण वाचवणाऱ्या त्या शेतकऱ्याच्या अफाट धाडसाचीही चर्चा संपूर्ण गावात झाली. सर्वांनी त्या शेतकऱ्याचा सत्कार केला. तर मित्रांनो अशा प्रकारे एकंदरीत आपल्याला ही कथा लिहिता आली पाहिजे. तर नक्कीच तुमच्या लक्षात आली असेल. प्रसंगावधान लिहा किंवा कथेचं नाव तुम्ही प्रसंगावधान लिहू शकता किंवा टायटल तुम्ही धाडस असं सुद्धा लिहू शकता. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबूयात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट थांबण्याच्या अगोदर मराठी सारख्या विषयामध्ये जर तुम्हाला पैकीच्या पैकी जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील, तर मराठी विषयाच्या जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव तुम्ही केला पाहिजे. आणि या प्रश्नपत्रिका तुम्हाला कुठे मिळतील, त्याचबरोबर मराठीच्या या सगळ्या नोट्स तुम्हाला कुठे मिळतील, तर काळजी करू नका. मराठी विषयासोबत इतर सगळ्या विषयांच्या नोट्स आणि प्रश्नपत्रिका ज्या आहेत, त्या तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नोट्स आणि त्याचबरोबर प्रश्नपत्रिका सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकताय. ठीक आहे. तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा.
त्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या आणि नोट्स सुद्धा डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.